राम राम मंडळी. एक आमना टाइम होता साला जेव्हा आम्ही शाळामध्ये होतोय. बालवाडी नावाना प्रकार नाही होता. डायरेक्ट 5-6 वर्षानंतर डायरेक्ट शाळामध्ये आवानं तो शाळा मग असं शाळा सायकलवर सोडानं किंवा गाडीवर सोडानं हा विषय पण नाही होता. पाय जावानं पाय यावानं असं दप्तर बी राहाय आमना बा अशी थैली तुलीवर जेवतो आम्ही. म्हणजे जुन्या गोष्टी किती आठवू ना गैरी याद दादा म्हणते सांगेन म्हणजे. आणि पास नापास आहे आमने समजा टक्काना विषय नाही होता. पास म्हणजे गैर आहे टक्काना आमच्या दूरपर्यंत संबंध नाही राहा. डायरेक्ट इथला जबरदस्त म्हणजे जुन्या गोष्टी खूप आठवण येते दादा. माय बापले आहे बी चिंता राहा नाही की आपला पोऱ्या शाळामध्ये आले कसं काही ती भीती बी राहा नाही बुवा. आणि आजकाल म्हणजे इतकी भीती निर्माण होस ना की बो शाळामध्ये आले घर परत कसं काही म्हणजे गैर या गोष्टी बदली घेत चालल्या. पहिल्यासारखं काही राहणंच नाही झालं. असं दिन होतात चला त्या मधल्या सुट्टीमध्ये खिचडी खावायला भेटे असं लाईन बंदी उभा राहूत. म्हणजे आम्ही 2-2 सावाजे होत मस्तपैकी कागद मध्ये लिहिलो लपडीत होता. अगो दुसरा सावाजे होत अगो दुसरा सावा नंबर लाईन होत कारण पोट नाही भरेल मग तेवढी खिचडी मग त्याला मग 2 सावा लाईनी पडे मधली सुट्टी मग घरने रावण काम राहा मग. आणि आम्ही ना 5-3 शाळामध्ये होत. हप्ता शनिवार दिन फक्त एक सुट्टी मारीच नाही आमना शाळा म्हणजे मधली सुट्टी व्हावा. पहिले आमना ना आत लेवाय जायला राहे निंदाने किंवा कपाशीच्या ना चहाच वखर लेवाय जायला राहे. आमना मायबाप मायाच नाही ना चहात लीड यायला राहे. फक्त आमना शाळा मागूत म्हणजे वावर मध्ये जातात डायरेक्ट चहाच्या टेकावं अशी गंमत होती आमनेवाली. काय सांगाल अजून सांगतो मी या विषयावर. तोपर्यंत पहिला भाग आहे. ठीक आहे. जय खानदेश.